स्वाती मांडे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि सकाळी सकाळी ना आता गोजरीच्या डब्याची तयारी चालली होती माझी. तर इथे ना गोजरीच्या डब्यासाठी टोमॅटोची चटणी द्यायची होती आणि दुपारच्या जेवणामध्ये चवळीची रस्साभाजी करायची होती. तर मग गॅसवरती ना कढई ठेवली होती आणि थोडंसं तेल टाकून ना मग कांदा खोबरं नाही का लसूण सगळं आता इथे वाटण काढून ठेवलं होतं. म्हणजे सगळं पूर्वतयारी केली ना की नाही का स्वयंपाकाला वेळ लागत नाही. म्हणजे टोमॅटोची चटणी मला करायची होती तर मग टोमॅटो कांदा नाही का कोथिंबीर सगळी बारीक करून ठेवली होती. आणि म्हणजे रस्साची भाजी करायची होती त्याचं देखील वाटण मी तयार करून ठेवलं होतं. आणि मग गॅस पेटवला. म्हणजे ना आपल्याला पटकन असं वाटण भाजून घेतलं की साईडला ठेवता येतं. आणि मग नाही का पटपट असा स्वयंपाक देखील होतो. म्हणजे वेळेची बचत होते नाही का थोडक्यात. तर इथे बघा इथे दोन्ही वाटणं मी काढून ठेवली होती. त्याच्यामुळे ना कांदा आणि खोबरं चांगलं असं काळसर करून घेतलं. आणि काळ्या वाटणातली भाज्या छान होतात नाही का आणि भाकरीबरोबर कुस्करून खायला छान वाटतात. त्याच्यामुळे ना आता वाटण सगळं काढून घेते. आणि थोडीशी ना तेलावरती शेंगदाणे देखील भाजून घेतली बघा. शक्यतो ना म्हणजे शेंगदाणे हे तळून घेत नाही मी. आता तेल होतं म्हणून शेंगदाणे थोडेसे तळून घेतले. आणि ते बघा दोन्ही वाटणं आपली इथे ना म्हणजे भाजीची पण तयारी केलेली होती आणि टोमॅटोच्या चटणीची देखील तयारी केली होती. तर आता त्याच कढईमध्ये ना टोमॅटोची चटणी करणार होते. तर इथे ना कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला. आणि मग काळा मसाला थोडीशी हळद टाकली. तर कांदा ना चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आणि मग टोमॅटोच्या फोडी करताना ना चांगल्या अशा बारीक करायच्या. आणि टोमॅटो ना 2 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे त्यातल्या बियाणं आपल्याला काढून टाकायच्या आहेत. म्हणजे बियाणं खाताना अशा टचटच लागत नाही बघा. त्याच्यामुळे ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि त्यानंतर चवीनुसार असं मीठ टाकलं. आणि मग कांदा ना चांगला असा मोठ्या मिडियम गॅसवरती चांगलं परतून घेतले टोमॅटो आणि कांदा. तर बघा चांगला मसाला ना एकजीव झाला होता. आणि टोमॅटो चांगले असे स्मूथ झाले होते. आणि मग भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकली. आणि यामध्ये ना चिमूटभर साखर जरी टाकले ना तर मस्त आंबट गोड चटणी होते बरं का. परंतु गोजरीला ना अशी तिखटसरच चटणी आवडते म्हणून मी काय साखर टाकली नाही. आपलं वाटण देखील बघा इथे चवळीच्या भाजीचं तयार झालं होतं. मग टोमॅटोची चटणी ना थोडीशी थंड करायला ठेवली. कारण की मुलांना डब्याला देताना ना मग नाही का गरम गरम अशी भाज्या नको वाटतात द्यायला. कारण का मग थोडेसे खाताना चपात्या पण बघा गरम गरम भाजल्या तर घाम असतात ना थोड्याशा चपाती. आणि टोमॅटोची चटणी थोडीशी थंड करायला ठेवली. तर कढईमध्ये ना घरगुती मसाला टाकला होता आणि थोडीशी हळद टाकली. आणि मग जे थोडं वाटण पाणी टाकून नका वाटण करून घेतलं होतं. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर इथे बघा टोमॅटोची चटणी थोडीशी थंड करायला ठेवली. आणि कुकर देखील उघडून ठेवला होता. आणि मग मसाला चांगला ना परतून घेतला तेल सुटेपर्यंत. आणि मग त्यामध्ये चवळी टाकली. आणि गरजेनुसार पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये. आणि मग आपली ना चवळीची अशी रस्साभाजी ना खूप छान होते बरं का. मस्तपैकी अशी मंद आचेवरती ना एक 5-10 मिनटं उकळून देणार आहे. आणि मग गोजरीच्या काही इथे डब्यासाठी ना चपात्या देखील झालेल्या होत्या. आणि भाजी देखील छानपैकी अशी उकळली गेली होती. मग नाश्त्यासाठी ताट केलं बघा इथे. रंग गोजरी पण ना 9:30 वाजता जाते. तर मग आहोंना आणि गोजरीला मग ताट केलं. आणि मग नाश्ता वगैरे केला. आणि मग तोपर्यंत का नाही इथे चपात्या देखील थंड झाल्या होत्या आणि चटणी देखील थंड झाली होती. मग डबा वगैरे भरून घेतला. आणि उद्या 15 ऑगस्ट आहे तर मग गोजरीचा ना ड्रेस म्हणजे धुवून टाकायचे होते. त्याच्यामुळे आज तिला सिव्हिलमध्येच जायचं होतं. तर आपली इथे ना तुळशीची पूजा देखील करून झालेली आहे. आणि पावसाळ्यामुळे बघा छानपैकी अशी आपली तुळस ना मस्तपैकी अशी फुटली आहे बघा. पण त्याच्यावरती जुईचा वेल जास्त आला आहे. त्याच्यामुळं वरती सरकून टाकावं लागणार कारण का तुळस आहे ना पूर्ण झाकून गेली बघा त्याच्यात दिसतच नाही असे. आणि आज बघा असं खडखडीत ऊन पडले. सकाळचं पाऊस येतो थोडासा वातावरण होतं आणि इतकं उन्हाळ्यासारखं ऊन पडले बघा. जास्वंदीची फुलं आहेत ना आता खूप असं नाही का आतमध्ये आहेत. आणि खूप उंच आहे तर काढता पण येत नाही मला. त्या साईडने मंदिरात थोडीशी ना अशी फुलं असली की नाही का म्हणजे छान वाटतं नाही का. आता त्या साईडला गेले खरं फुलं ती खूप उंच बघा. भुंगा कसा आहे. हे पहा मस्तपैकी अशा ना जास्वंदीची फुलं मंदिरात असले की खूप छान वाटतात. आंब्याच्या झाडाला बघा कशी छानपैकी अशी पालवी फुटली आता.
आणि आज बघा भरपूर सारे कपडे होते आज धुवायला. आणि उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे गोजरीचा नाही का ड्रेस वगैरे अगदी स्वच्छ करून सांगितलं होतं तिने जाताना की ड्रेस चांगला धुवून टाक बरं का. तर मागाशी ना सकाळी पाऊस येत होता आणि आता ना म्हणजे नाही का खडखडीत ऊन पडतं आणि मध्येच पाऊस पण पडतो आणि नाही का असा पावसाचा खेळ चालू आहे बघा. तर चला आपली रेसिपी झालेली आहे, आता जेवायला घेऊया. हा येते इंद्रधनुष्य आले बघा आणि उन्हामध्ये पाऊस पडतोय आणि खूप सुंदर दिसते बरं का. अचानक लक्ष गेलं पाऊस आले म्हणून कपडे काढायला गेले तर बघा इथे नाही का इंद्रधनुष्य किती सुंदर आले आणि 2-2 आलेत. हां तर आपला दुसरा चॅनल आहे गोजरी किचन गार्डन, त्यावरती आपण रेसिपी अपलोड करत असतो. तर आज ना दुपारी रेसिपी केली होती मी दोडक्याची भाजी. तर इतकी छान झाली ना भाजी, तर तुम्हाला नक्कीच आवडणार बरं का. तर तुम्ही एकदा ना त्या चॅनलवरती जाऊन अवश्य भेट द्या आणि खूप छान छान रेसिपी टाकलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या गावाकडच्या चुलीवरच्या खास रेसिपी आहेत. आता पावसाळ्यामुळे थोडंसं चुलीवरचं जेवण कमी आहे, परंतु जसा पावसाळा थोडा थोडा कमी होईल त्यावरती मग नंतर आपल्या परत चुलीवरती रेसिपी येतील. तर दुपारच्या जेवणासाठी छान आम्ही बाजरीची भाकर आणि दोडक्याची खास वाटण काढून भाजी केलेली आहे आणि बरोबरच कांदा घेतलेला आहे आणि खूप छान चव लागते. तर नक्कीच एकदा अवश्य भेट द्या. तर आपल्या इथे मोगऱ्याचं झाड आहे पहा आणि मोगऱ्याचं झाडनं आता कटिंग करायचं आहे, कारण काय गच्च झालं ना झाड, हवा खेळते राहील त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ना आता पूर्ण असं छाटून घेणार आहे बघा. ह्याच्या खाली फांद्या आल्या आहेत बघा. आता फुलं ना पानागणीच फुलं असतं. तर आता जवळजवळ ना बरंचसं झाड कटिंग करणार आहे मी. कटिंग केल्याच्या नंतर थोडंसं ना खुरप्याच्या साह्याने थोडंसं असे मुळं आहेत ना, जागा अशी बघा गच्च माती झाली आहे ना, तर थोडीशी अशी रिकामी करून घेते. म्हणजे 1-2 दिवस चांगलं ना हे सुकलं ना, त्याच्यानंतर मग त्यामध्ये खत घालता येईल आणि त्याबरोबरच ना मग आपल्या मुळं आता थोडीशी अशी ओपन करून ठेवणार आहे. म्हणजे असं नाही का थोडंसं ऊन वारा म्हणजे नाही का मिळेल झाडाला चांगलं. झाड आपलं कटिंग झालेलं आहे आणि कोणाला माहिती आहे का, ह्या ज्या नवीन फांद्या आलेल्या आहेत ना खालून, हे पहा अशा ह्या नवीनच्या अशा वेलीसारख्या आल्या आहेत बघा फांद्या अशा वरती, पहा. तर त्या फांद्या ठेवायच्या आहेत का खालूनच कट करायच्या ते माहिती नाही मला खरं तर. कारण का त्याला ना का म्हणजे काही जण म्हणतात मुळापासून जर काही फांद्या जर आल्या तर त्याला फुली वगैरे येत नाही, फक्त वेलीसारख्या येतात. ते जर कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. कारण का ना अशा हे पहा अशा 2-3 फांद्या अशा ना खालून हे पहा अशा हिरव्यागार आहेत आणि त्या अशा वरपर्यंत आलेल्या आहेत. हे पहा तिचं कोणाला माहिती असेल नाही का मोगऱ्याची माहिती असेल कोणाला तर नक्कीच सांगा की मोगऱ्याची कटिंग तर मी केली आहे भरपूर. हे पहा सगळे छाटून टाकले आणि आता मग छानपैकीने आपलं झाडं असं भरेल बघा मस्तपैकी, पानाघणीच नाही का मस्तपैकी असं फुल पण येईल आणि छानपैकी अशी मोकळी हवा लागेल. आणि जर कोणाला माहिती असेल ही खालून आल्या फांद्या अशा ठेवायच्यात का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर चला आता कटिंग तर झाली आहे आणि या मोगऱ्याच्या फांद्या आता मी कटिंग करणार आहे आणि दुसरीकडे लावणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.